शेप मी डॉट्समध्ये काढून घेतला आहे. हा इथे मानेचा पार्ट टच करायचा. हा शेप परफेक्ट आहे असं कळल्यानंतर आपण तो डार्क करायचा. आणि हा जो मानेचा शेप आहे तो इथून खाली घ्यायचा आहे. त्याचा डिस्टन्स कुठेही जास्त नाही झाला पाहिजे आणि इथे थोडासा खाली घेऊन मग तो अशा प्रकारे जॉईन करायचा. आता मी हे सगळे शेप्स ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवले. याच स्टेप्स मी एक मोर काढून दाखवते.